कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा 11 राज्यांमध्ये शिरकाव, आरोग्य मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा. कर्नाटकात कोविड रुग्णसंख्या वाढली, गेल्या 3 दिवसात 3 रुग्णांचा मृत्यू. कर्नाटकात कोविड चाचण्या वाढवल्या, केरळ सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये कोविड चाचण्यांवरती विशेष भर. महाराष्ट्रात 11 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या 53. मुंबईमध्ये 27, ठाणे आणि पालघरमध्ये प्रत्येकी 10 रुग्णांची नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळी कोरोनाचे 2 रुग्ण आढळले. सिडको N7 भागात 10 वर्षीय मुलीसह एका महिलेचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा. राज्यभरातील आरोग्य संस्थांचं स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यामध्ये 5 दिवसांपासून थंडीची लाट. परभणीमधलं तापमान 8 अंश सेल्सिअसवर, यंदाच्या मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद. पुढचे 5 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गारठा कायम, तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज. लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीयरित्या वाढ. देशभरात 1,62,000 गुन्हे दाखल. महाराष्ट्रात लहान मुलांवरती सर्वाधिक अत्याचार. राज्यात मुलांवरती अत्याचाराच्या सर्वाधिक घटना मुंबईत. मुंबईमध्ये 3,174 गुन्हे दाखल. अशा गुन्ह्यांमध्ये नागपूर दुसऱ्या स्थानी, तर पुणे तिसऱ्या क्रमांकावर. मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार. महिलांच्या मदतीसाठी प्लॅटफॉर्मवरती आता पॅनिक बटन असेल. मध्य रेल्वेच्या 117 स्थानकातील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर 2 पॅनिक बटन्स बसवले जातील. नव्या वर्षापूर्वीच LPG सिलेंडरच्या दरात घट होणार. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 40 रुपयांची घट. घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आज निकाल. 150 कोटींच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार प्रमुख आरोपी. सगळे सोयरे म्हणजे आई, पत्नी, आत्या आणि मामासह सर्वांना जात प्रमाणपत्र द्या. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे नवीन मागणी. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरती जरांगे ठाम. सगळे सोयरे या शब्दावरनं सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद. आईकडच्या नातेवाईकांना दाखले देणं कायद्यामध्ये बसत नाही. गिरीश महाजनांची माहिती. तर 24 तारखेचा हट्ट धरू नये, जरांगेंना विनंती. भुजबळांचं ऐकून मराठ्यांवरती अन्याय करू नका. तुमचं आणि आमचं काही वैर नाही, पण विरोध कराल तर सोडणार नाही. जालन्यामध्ये बोलताना जरांगेंचं विधान. आपण 24 तारखेपर्यंतच विनंती करणार, सरकारनं ती गांभीर्यानं घ्यावी. नोटीस पाठवून आम्हाला घाबरवू नका, आरक्षण द्या, अन्यथा हिसकावून घ्यावं लागेल, जरांगेंचा इशारा. मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. परभणीमध्ये 3 तर लातूरमध्ये 1 सभा. बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंच्या निर्णायक सभेचं आयोजन. तर सरकार आणि पोलीस प्रशासन सभा मोडीत काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा मराठा आंदोलनकर्त्यांचा आरोप. महाविकास आघाडी मराठा आरक्षण टिकवू शकली नाही, पण शिंदे फडणवीस सरकार मराठ्यांना टिकणारं आरक्षण देईल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा. 23 तारखेला बीडमध्ये होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर 125 मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस. जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये जामीन मिळालेल्या आंदोलकांना सुद्धा नोटीस बजावल्याची माहिती. सरकारच्या शिष्टमंडळाच्या ताफ्यासमोर ओबीसी बांधवांची घोषणाबाजी. मनोज जरांगेंच्या भेटीसाठी शिष्टमंडळाचा ताफा जाताना जोरदार घोषणाबाजी. अंतरवली सराटीजवळच्या ओबीसी समाजाच्या साखळी उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान बुमरेंकडनं ओबीसी समाजाच्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न. मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणार. धाराशिवमध्ये शासनाकडनं मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जाईल. अधिकाऱ्यांनी घेतली मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. जातीनिहाय जनगणनेचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्हावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं मत. सर्व पक्षीयांनी समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचंही वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पक्षातल्या लोकांवरती आरोप करावे. जयंत पाटील आणि राजेश टोपेंनाही निधी मिळाला. निधी वाटपावरनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंचं अयोध्येच्या राममंदिर निर्माणामध्ये काय योगदान? आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. तर संजय राऊतांचं राम मंदिराच्या विरोधातले राणेंची माहिती. जितेंद्र आव्हाड मीडियामध्ये राहण्यासाठी रोजच्या रोज स्टंट करतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या आव्हाडांवरती टीका. भाजप महायुतीमध्येच लढेल, बावनकुळेंकडनं स्पष्ट. अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण देणारे भाजपवाले कोण? नाना पटोलेंचा सवाल. तर संतांमध्ये सुद्धा भाजपला विरोध, नाना पटोलेंचं वक्तव्य. भाजप लोकशाही संपुष्टात आणतंय,
नाना पटोलेंची टीका, तर नरेंद्र मोदींच्या रूपात देशामध्ये तानाशाही सुरू असल्याचंही वक्तव्य. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध, मात्र जातनिहाय जनगणना व्हायला हवी ही आरपीआयची भूमिका असल्याचं रामदास आठवलेंकडनं स्पष्ट. संसदेवरचा हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेची मोठी चूक, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं विधान. या मुद्द्यावरती संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी, मात्र विरोधक ती चर्चा होऊ देत नाहीत, आठवलेंचा आरोप. आरपीआय आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले तर आमची ताकद मोठी होईल, रामदास आठवलेंचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीमध्ये सहभागी न होता एनडीएमध्ये सहभागी व्हावं, प्रकाश आंबेडकरांनाही सल्ला. सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी बडगुजर यांच्यासह 18 जणांची आतापर्यंत चौकशी. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी क्राईम ब्रांचकडनं 5 दिवस शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची चौकशी, तर आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडनं चौकशी केली जाईल. पुण्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, पत्रकार परिषदेत अनोळखी व्यक्तीच्या प्रश्नावरती चंद्रकांत पाटील गडबडले, संबंधित व्यक्तीची तपासणी करण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती, आयुक्त डुमरेंनी पदभार स्वीकारला. गृह खात्याकडनं 11 डिसेंबरलाच ही बदली झालेली होती. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम पूर्ण होण्याआधीच उद्घाटन करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत, हिंदुत्ववादी संघटनांचं महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन. जळगावमधल्या धरणगाव तालुक्यातल्या साकरे गावात कापसाला आग लागून 29 लाखांचं नुकसान, पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडनं नुकसानग्रस्त कुटुंबियांना किराणा किट्सचं वाटप. अहमदनगर शहरातील सर्जेपुरा आणि गोकुळवाडी परिसरात नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ, मतदान झाल्यावरती नगरसेवक पुन्हा वॉर्डात फिरकतच नाहीत, नागरिकांचा आरोप. मानखुर्दमध्ये 2 दिवसांपूर्वी 64 वर्षीय महिलेवर बलात्कार, या प्रकरणी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेची रुग्णालयात भेट घेतली. राजावाडी रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाकडनं निदर्शनं. अंगणवाडी सेविकांनी काढला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी मोर्चा, शासन अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेईल, फडणवीसांचं आश्वासन. आमच्याबद्दल ट्विट करण्यापेक्षा जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचा विचार करावा, त्यांच्याकडे ना पक्ष आहे ना चिन्ह, आशिष शेलार यांची आव्हाडांवरती टीका. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचं दर्शन, सर्व व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी वर्गात सतर्क राहण्याचं आवाहन. अहमदनगर पालिकेच्या आवारामध्ये 12 फूट उंचीच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण, यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगेंसह खासदार सुजय विखेंची उपस्थिती. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील वाटबरे इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन, खंडोबा यात्रेच्या निमित्तानं आयोजित या शर्यतीमध्ये सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातनं अनेक बैलगाडा शौकीरांचा सहभाग. पुण्यामध्ये भीमथडी जत्रेला सुरुवात, कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर इथे जत्रेला सुरुवात, विक्रेत्यांकडनं कापडी पिशव्या आणि पेपर कटलरीचा वापर. भाजपकडून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, तर आपलं पाहून काहींनी शिवाजी पार्कातही रोषणाई करायला सुरुवात केली, शेलार यांचा ठाकरेंवरती निशाणा. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज, वांद्रे पश्चिम इथल्या योगा गार्डन परिसरात नाताळ निमित्तानं रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई. नाताळ आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत दारूची दुकानं आणि हॉटेल सुरू असतील. अमरावतीमध्ये उपोषण मंडपात स्वतःची प्रतिकात्मक तिरडी रचत विद्यार्थ्याकडनं शासनाचा निषेध, 2021 मध्ये राबवलेल्या सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवरती सामूहिक अत्याचार, पैशांसाठी स्वतःच्याच आई वडिलांनी या मुलीवरती सामूहिक अत्याचार घडवून आणल्याची पीडितेच्या काकीची तक्रार. भंडारा जिल्ह्यामधल्या साकोली तालुक्यातली धक्कादायक घटना, 6 जणांना अटक. मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेजवळ खासगी बसचा अपघात, 20 प्रवाशांपैकी 6 प्रवासी जखमी. परभणीमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक, आरोपीकडनं 4 पिस्तूल, 3 मॅगझिन आणि 6 जिवंत काडतूसही जप्त. यवतमाळ जिल्हा परिषद कार्यशाळेच्या गोदामात चोरी, या प्रकरणी 4 लाखांच्या मुद्देमालासह 8 जणांना अटक. चोरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मुंबई पोलिसांची अटक, चोरट्याकडून 12 दुचाकी जप्त. मंगेश गुप्ता असं चोरट्याचं नाव,
वाहन चालकांनी सावधानता बाळगण्याचं पोलिसांचं आवाहन। शिर्डी इथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवरती पोलिसांचा छापा। पोलिसांकडून 4 परप्रांतीय पीडित मुलींची सुटका, एका महिलेला अटक। नाशिकच्या देवळाली कॅम्प लष्करी हद्दीमध्ये टेम्पो आणि दुचाकीचा अपघात। अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा मृत्यू। रत्नागिरीमधल्या खेरडी माळेवाडीमध्ये एसटी आणि दुचाकीचा अपघात। अपघातामध्ये दुचाकीस्वार अनिकेत दाभोळकरचा मृत्यू। मुंबईच्या दहिसर परिसरामध्ये बस आणि मारुती सिलेरियो गाडीचा अपघात। 2 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। जालन्याच्या पानेवाडी गावात पूर्वमनस्यातनं गोळीबार। या घटनेमध्ये 35 वर्षीय युवक जखमी। पळ काढणारा आरोपी ग्रामस्थांकडून पोलिसांच्या हवाली। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू। गुरं चरण्यासाठी घेऊन गेलेले असताना वाघानं हल्ला केल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्युत प्रवाहाचा शॉक लागून वाघाचा मृत्यू। प्राण्यांच्या शिकारीसाठी विद्युत प्रवाह सोडल्याचा संशय। वन खात्याकडून घटनेचा तपास सुरू। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या जग्गू डॉनला पोलिसांची अटक। 5.5 कोटींची फसवणूक करून खरेदी केली होती नकली नोटा छापण्याची मशीन। दारामध्ये गाडी उभी असताना फास्टॅगमधनं पैसे कट झाल्याची चंद्रपूरमधली घटना। जितेंद्र चोरडिया या व्यावसायिकासोबतचा धक्कादायक प्रकार। वर्ध्यामध्ये क्रीडा संकुलावरती क्रीडापटूंच्या सरावावरती निर्बंध। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांमध्ये नाराजी। सरावाची वेळ सोडून खासगी कार्यक्रमांना परवानगी द्यावी, क्रीडापटूंची मागणी। मुंबई महानगरपालिकेच्या डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात। अंधेरी पश्चिमेकडच्या जयप्रकाश रोडवरती 100 पेक्षा अधिक दुकानांवरती पालिकेचा बुलडोझर। अंधेरी 3 दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात। चिल्ड्रन वेलफेअर विद्यालयाच्या प्रांगणात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। भिवंडीमध्ये धर्मराजा ग्रुपच्या वतीनं भव्य क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन। क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। 21 डिसेंबर अर्थात वर्षातला सर्वात लहान दिवस। या निमित्तानं राजेंद्र साळुंखेने टिपली चंद्र आणि सूर्याची खास छायाचित्र। नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास सुरुवात। घोडे बाजारात उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील राधा या घोडीची जोरदार चर्चा। राधाची किंमत 1 कोटी रुपये। 1 जुलै 2023 नंतर आधार आणि पॅन कार्ड लिंक करणाऱ्यांना भरावा लागतोय 1,000चा दंड। याद्वारे आतापर्यंत सरकारच्या खात्यामध्ये 21 कोटी 25 लाखांची दंडाची रक्कम जमा। विरोधी पक्षाच्या 146 खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी इंडिया आघाडीचं आज देशव्यापी आंदोलन। जंतर मंतरवरती होणाऱ्या निदर्शनांच्या वेळेला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतले खासदार आणि नेते हजर असतील। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये 2 दिवसीय बैठकीचं आयोजन। लोकसभा निवडणुका, विकास भारत संकल्प अभियान आणि विधानसभा निवडणुकांबद्दल बैठकीत चर्चा अपेक्षित। राहुल गांधींनी भाषणात पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याविषयी दिल्ली उच्च न्यायालयाचा आक्षेप। या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगानंही राहुल गांधींना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे। इंडिया आघाडीतील प्रमुख नेते नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चेनंतर राहुल गांधींचा नितीश कुमार यांना फोन। या दोघांमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल लवकरात लवकर पुढचे निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। स्वतःच्या जिल्ह्यात पोस्टिंग मिळालेल्या आणि 3 वर्षांपेक्षा अधिक एकाच जिल्ह्यामध्ये सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असे निर्देश। जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमधील पूंछमध्ये लष्कराच्या वाहनावरती अतिरेक्यांचा हल्ला। 4 जवान शहीद, 3 जवान जखमी। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जवानांच्या हुतात्म्याची बातमी अतिशय दुःखदायक। भारताच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेलं सर्वोच्च बलिदान देश सदैव स्मरणात ठेवेल, राहुल गांधींचं ट्विट। आयकर विभागाकडून झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धाडसत्र। झारखंडमधल्या रांचीमध्ये धाडसत्राचं राजकीय कनेक्शन। आयकर विभागाला सापडले 351 कोटींची रोख रक्कम आणि 2 कोटी 80 लाखांचे दागिने। एकदिवसीय मालिकेच्या 3ऱ्या सामन्यात टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवरती मात। दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव। भारतानं मालिका 2-1 जिंकली। दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना भारतानं 296 धावा केल्या। त्यांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम 218 धावात गारद झाली। भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगनं 4 विकेट्स घेतल्या। या मालिकेमध्ये अर्शदीपनं एकूण 9 विकेट्स घेतल्या। संजू सॅमसनचं वनडेमधलं पहिलं शतक। संजू सॅमसननं केल्या 108 धावा। तिलक वर्माचं वनडेतलं पहिलं अर्धशतक। तिलक वर्मानं 52 धावा केल्या। सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा विवाह सोहळा संपन्न। पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। अरबाज खानचं दुसरं लग्न 24 डिसेंबरला होणार आहे।
मेकअप आर्टिस्ट शुरा खान सोबत अरबाज लग्न करेल. या लग्नाचा सोहळा अत्यंत खासगी असून या लग्नाला अरबाजचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी हजेरी लावतील. ओले आले चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित. अभिनेते नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत. चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांच्या सापळा या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित. 19 जानेवारीला सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. गुगल मॅपकडनं नव्या फीचर्सची घोषणा. गुगल मॅपमध्ये इंधन बचतीचं फीचर येणार. लोकेशन्स दरम्यानच्या लँडमार्कचा तपशील मिळेल. युरोपियन देश चेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये अंधाधुंद गोळीबार. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.